नमस्कार मंडळी, होळीचा दिवस आणि माझा पशुपतिव्रतचा शेवटचा सोमवार दोन्ही सोबतच आले, त्यामुळे आज माझी खूप जास्त धांदल उडणार होती। पशुपतिव्रत म्हटलं की दोन्ही टाइम मंदिरात जावं लागते, पूजा अर्चना करावी लागते आणि होळीचा स्वयंपाकही पूर्णाचा असतो, त्यालाही उशीरच लागतो। सकाळी आधी कामं आवरून मंदिरात जाऊन आले, फक्त भाजी करायची बाकी होती। मंदिरातून आले आणि दोन्ही मुलं जेवायचे होते म्हणून मस्त अशी टमाट्याची चटणी बनवली, जे की लवकर होते म्हणून। आणि याची रेसिपी मी शेअर केलेलीच आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघा, खूपच टेस्टी लागते। आणि काल रविवार होता म्हणून काही भाजीपाला सुद्धा आणला होता आठवड्याभराचा, आणि काही किराणा सामानही संपला होता, तो सुद्धा डीमार्ट मधून घेऊन आले होते। आणि पहा, एवढा सगळा सामान निवडायला मला एवढं चिमुकलं पोरगं सुद्धा मदत करत आहे, बघा ना किती क्यूट आहे नाही का। आता आज तर हा सामान काही लावणं होणार नाही, कारण की होळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि खूप जास्त गडबड आहे। आणि पहा, एवढा सामान आणला आणि एवढं मोठं बिल झालं बघा। आता डीमार्ट मध्ये गेलं तर एक वस्तू बघितली की दुसरी घ्यायची इच्छा होणार नाही, असं तर होणारच नाही। त्यानंतर कोथिंबीर निवडायची होती, ती निवडून घेतली आणि मग पुरणाचा स्वयंपाक करायलाही सुरुवात केली। आता एवढा सगळा स्वयंपाक करता करताच मला 7-7:30 वाजले आणि मग साडी घालायची काही माझी इच्छा झालीच नाही। तशी होती इच्छा मला साडी घालायची, पण एवढं आवरता खूप थकले होते म्हणून मग साडी न घालता त्याच ड्रेसवरती मी होळीची पूजासुद्धा केली।